नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कुट्टी कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर तुमच्या जनावरांसाठी कुट्टी करत असाल, कुट्टी व्यवस्थित होत नसेल, धसाड्या मारत असेल, कडब्याचा भुस्सा होत असेल, तर त्याच्याबद्दल काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे। ती ट्रिक्स फक्त तुम्ही फॉलो करा। तुमच्या जर शेतकरी मित्राकडे कोणाकडे कुट्टी असेल तर ही व्हिडिओ त्या शेतकरी मित्राला शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या जनावराला चांगली कुट्टी खाता येईल। तर मित्रांनो, कुट्टी करत असताना सर्वात पहिली आपल्याला काळजी घ्यायची आहे तर कडब्याची। मित्रांनो, उन्हाळा पडल्यामुळे कडबा ही खूप वाळलेला असते आणि ती कुट्टीमध्ये घातल्यानंतर भुस्सा होतो, नाहीतर त्याचं पावडर होतं, नसेल तर धसाड्या मारतं। तर आपल्याला त्याच्याबद्दल काय करायचं आहे तर 4-5 पेंड्या घ्यायची त्या कडब्याच्या, आणि पेंड्या घेतल्यानंतर कडब्यावरती पाणी टाकायचं आहे। 4 पेंड्यावरती 1 घागर पाणी टाकायचं आहे। जसं की मी पाणी टाकतोय, तुम्ही बघू शकता। पाणी कशामुळे टाकायचं आहे तर कडबा आतून भिजतो, मस्त एकदम ओला होतो। कडबा ओल्या झाल्यानंतर मस्त एकदम त्याची कुट्टी होते आणि चांगलं जनावर खाते कडबा भिजलेल्या कुट्टीचा। तर 1 घागर पाणी टाकून कडबा भिजवून घ्यायचा आपल्याला, आणि कडबा भिजवून घेतल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 तास कुट्टी करायची नाही। तुम्हाला जर कुट्टी करायची आहे तर कुट्टी करण्याच्या अगोदर 6 तास कडबा ती भिजवला पाहिजे। 6 तासानंतर ती कडबा आपल्याला कुट्टी करण्यासाठी घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट लगेच पाणी टाकचाल आणि पाणी टाकल्या टाकल्या लगेच कुट्टी करचाल तर तसं चालणार नाही। तर व्यवस्थित चांगली कुट्टी करण्यासाठी तुम्हाला 6 तास अगोदर कडबा भिजवायचा आहे आणि नंतर कुट्टी करण्यासाठी घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी आता कशी कशी कुट्टी करतोय व्यवस्थितरित्या, आणि एकदम चांगल्या क्वालिटीची कुट्टी होते आहे। बघून घ्या तुम्ही। मी आता स्टार्टअप करतो, आणि कुट्टी करताना तुम्हाला थोडं वल्ल गवत सुद्धा घ्यायचं आहे। घास गवत, हत्ती गवत असेल, सुपर नॅपियर असेल, कुठलंही तुमचं गवत असू द्या, त्या कडब्यामध्ये थोडं मिक्स करायचं आहे। मस्त एकदम जनावर त्याला खातात। तर चला मी डायरेक्ट आता कुट्टी चालू करतो। कुट्टी कशी कशी करतोय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा। 1 नंबर क्वालिटी बास कुट्टी होते, बघा तुम्ही डायरेक्ट प्रयोग आता।
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कुट्टी एकदम व्यवस्थितरित्या झालेली आहे, धसाड्या नाही त्यांना काय नाही, 1 इंचाचं बारीक बारीक तुकडं मारलेलं आहे. तर तुम्हाला जवळ घेऊन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो कुट्टी 1 नंबर झालेली आहे, धसाड्या मारलेल्या नाही, त्यांना मोठी सुद्धा कुट्टी आलेली नाही. मस्त एकदम जनावराला उपयोगी कुट्टी पडलेली आहे. जास्त बारीक पण झाल्यानंतर जनावराला खाण्यासाठी त्रास होतो बरं का. आणि जास्त बारीक कुट्टी किंवा भुगा जनावराला टाकल्यानंतर जनावर लवकर आजारी पडतं. तर व्यवस्थितरित्या कुट्टी करण्यासाठी तुम्हाला एकच काळजी घ्यायचा आहे, उन्हाळ्यामध्ये कडबा भिजवायचा आहे. कडबा भिजल्यानंतर कडब्याचा भुस्सा होत नाही किंवा कडब्याचे बारीक बारीक तुकडे होऊन खाली पडतात. मी तुम्हाला दाखवू शकतो तुकडं सुद्धा झालेलं. हे बघा कडब्याच्या आतल्या साईडचं ते मोठं चिपाड असतंय का, त्याचं ह्या प्रकारे तुकडं झालेलं आहे तर बारीक बारीक. तर जनावर मस्त ह्याला चावून खातंय, त्याला पण त्रास होत नाही जनावराला पण. मस्त एकदम कुट्टी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आपण मिक्स केलेले आहे बरं का कुट्टी, वाळले आणि ओली वैरण एकत्र करून कुट्टी केलेली आहे. जनावर ह्याला व्यवस्थितरित्या खातंय, थोडं पण शिल्लक ठेवत नाही. जनावराला खाण्यासाठी एकदम चांगली आणि पौष्टिक आहार झाला बरं का. ज्वारीचा कडबा ही जनावरांसाठी खूप पौष्टिक आहार आहे आणि चांगला आहार आहे. तर आपण जनावराला आता लवकरात लवकर ही कुट्टी टाकून घेणार आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न केलाय का व्यवस्थित व्हिडिओ. तुमच्याकडे जर कुट्टी असेल तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्याप्रमाणे कडबा वल्ला करून घ्यायचा आहे. कडबा वल्ला करून घेतल्यानंतर 6 तासांनंतर त्याची कुट्टी करायची आहे, जेणेकरून पाणी टाकलेलं असतंय, कडबा मस्त भिजतंय, त्याचा चिपाड भिजतंय आणि कुट्टी होण्यासाठी त्रास होणार नाही किंवा बारीक बारीक तुकडं पडणार आहे तर धसाड्या मारणार नाही, भुस्सा होणार नाही. त्याच्यामुळं कडबा भिजवून कुट्टी करा, मस्त एकदम कुट्टी होते. आणि तुम्ही फक्त एकदा ट्रिक्स वापरून बघा. ही तुम्ही जर एकदा ट्रिक्स वापरचाल तर पुन्हा बार बार तुम्ही कडबा भिजवूनच कुट्टी करचाल. कडबा भिजल्यामुळं जनावर सुद्धा त्याचं चिपाड पाडत नाही किंवा दावणीत शिल्लक होत नाही. जेवढी कुट्टी टाकचाल तेवढं जनावर लगेच खाऊन टाकतंय. त्याच्यामुळं ही ट्रिक्स एकदा तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. आणि मेन गोष्ट मित्रांनो, तुमच्या शेतकरी मित्राकडे कुट्टी असेल तर ही व्हिडिओ शेतकरी मित्राला ते शेअर करा, जेणेकरून त्याची सुद्धा कुट्टी चांगली होण्याचा आपण प्रयत्न करूया, त्याच्या पण जनावराला चांगली कुट्टी मिळेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट नक्की करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.